महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत। याची झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसली। कारण अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली, मात्र या बैठकीला शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला हजर नव्हते। बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेनेची नाराजी कायम आहे आणि आजच्या बैठकीला देखील जे अजित पवारांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीला देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार हजर नव्हते। आम्हाला निमंत्रणच नव्हतं अशी त्यांची तक्रार आहे। त्यामुळे महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा समोर आलेली आहे। रायगड डीपीडीसीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित होतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला डीपीडीसीच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत। त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना। मीटिंगला मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं।